नमस्कार मित्रांनो, पहा टेट परीक्षा 2025साठी मराठी व्याकरण प्रयोग यावर आधारित विविध स्पर्धा परीक्षेला आलेली जी उदाहरणे आहेत ती उदाहरणं आणि त्याची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पहा, टेट परीक्षा 1 आणि 2 पेपरमध्ये मराठी विषयासाठी 30 गुण असतात आणि हे 30 पैकी 30 गुण जर मिळवायचे असतील तर आपण VPN गुरु या YouTube चॅनलवरती अत्यंत महत्त्वपूर्ण असणारे प्रश्न आणि त्याची उत्तरं त्या ठिकाणी घेत असतो। त्याच्यामुळे नक्कीच हे व्हिडिओ तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। चला तर मग लगेचच आपण या ठिकाणी मराठी व्याकरण प्रयोग या प्रयोगावर आधारित विविध स्पर्धा परीक्षेला कोणती उदाहरणे विचारण्यात आली होती आणि अशीच उदाहरणे त्या ठिकाणी तुम्हाला टेट परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत। चला तर लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया। पहा, पहिले उदाहरण आहे, हरणाच्या कानात वारे शिरले या वाक्यातील प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे। पहा, त्याचे पर्याय आहेत। पर्याय क्रमांक 1 काय आहे? पर्याय क्रमांक 1 तर पर्याय क्रमांक 1 आहे प्रधान कर्तृ कर्मणी, अकर्मक कर्तरी प्रयोग, भावे प्रयोग आणि कर्मणी प्रयोग। चला, ज्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी याचं उत्तर येते त्यांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे हरणाच्या कानात वारे शिरले। पहा, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अकर्मक कर्तरी प्रयोग। कोणता? अकर्मक कर्तरी प्रयोग। हरणाच्या कानात वारे शिरले, अकर्मक कर्तरी प्रयोग। पहा, दुसरा प्रश्न आहे, पोलिसांनी चोर पकडला या वाक्यातील आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे। पहा, ज्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर येते त्यांनी कमेंट करून सांगायचं आहे। पहा, पोलिसांनी चोर पकडला। पहा, त्याचे पर्याय आहेत सकर्मक कर्तरी प्रयोग, अकर्मक कर्तरी प्रयोग, भावे प्रयोग आणि कर्मणी प्रयोग। पोलिसांनी चोर पकडला, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कर्मणी प्रयोग। काय? कर्मणी प्रयोग। पोलिसांनी चोर पकडला। चला, पुढचा प्रश्न, श्रावणीला थंडी वाजते, श्रावणीला थंडी वाजते या वाक्यातील प्रयोग सांगायचे। अकर्मक कर्तरी प्रयोग, सकर्मक कर्तरी प्रयोग, भावे प्रयोग आणि कर्मणी प्रयोग। श्रावणीला थंडी वाजते, त्याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 अकर्मक कर्तरी प्रयोग। अकर्मक कर्तरी प्रयोग म्हणजे पर्याय क्रमांक 1। त्यानंतर चौथा प्रश्न, बसमध्ये संजयला मळमळते, बसमध्ये संजयला मळमळते। अकर्मक कर्तरी, अकर्मक भावे, कर्मणी प्रयोग आणि सकर्मक कर्तरी। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अकर्मक भावे प्रयोग। कोणता? अकर्मक भावे प्रयोग। चला, पुढचा प्रश्न, पहा, स्पर्धा परीक्षेला येणारे अत्यंत महत्त्वपूर्ण उदाहरण आपण या ठिकाणी घेतलेले आहेत। विवेक क्रिकेट खेळतो या वाक्यातील आपल्याला प्रयोग सांगायचा आहे। विवेक क्रिकेट खेळतो, भावे प्रयोग, अकर्मक कर्तरी प्रयोग, सकर्मक कर्तरी प्रयोग यापैकी नाही। विवेक क्रिकेट खेळतो। चला, झटपट उत्तर द्या। विवेक क्रिकेट खेळतो, त्याचं उत्तर आहे पहा सकर्मक कर्तरी प्रयोग म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर त्या ठिकाणी आहे। चला, आता सहावा प्रश्न, सहावा प्रश्न, मिनलचे पेन काल हरवले, मिनलचे पेन काल हरवले या वाक्यातील प्रयोग सांगायचा आहे। भावे प्रयोग, अकर्मक कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग यापैकी नाही। त्याचं उत्तर आहे पहा मिनलचे पेन काल हरवले, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अकर्मक कर्तरी प्रयोग। अकर्मक कर्तरी प्रयोग। त्यानंतर पुढचा, राजाने राजवाडा बांधला, राजाने राजवाडा बांधला याचं उत्तर त्या ठिकाणी सांगायचं आहे झटपट। कर्मणी प्रयोग, कर्मकर्तरी प्रयोग, भावे प्रयोग आणि कर्तरी प्रयोग। त्याचं उत्तर आहे पहा कर्मणी प्रयोग। पर्याय क्रमांक 1 राजाने राजवाडा बांधला, कर्मणी प्रयोग। त्यानंतर पुढचा आहे, पुढचा प्रश्न, गाडगे महाराज खापरातून पाणी प्यायचे, गाडगे महाराज खापरातून पाणी प्यायचे या वाक्यातील प्रयोग सांगायचे आहे। सकर्मक कर्तरी, भावे प्रयोग, अकर्मक कर्तरी आणि कर्मणी प्रयोग। या ठिकाणी प्रिंट एक मिस्टेक झालेली आहे, भावी झाले, भावे भावे प्रयोग। पहा, गाडगे महाराज खापरातून पाणी प्यायचे, त्याचं उत्तर आहे सकर्मक कर्तरी म्हणजेच पर्याय क्रमांक 1 गाडगे महाराज खापरातून पाणी प्यायचे, सकर्मक कर्तरी प्रयोग। त्यानंतर पुढचा प्रश्न, पोलिसांनी चोरास पकडले, पोलिसांनी चोरास पकडले
अकर्मक भावे, सकर्मक भावे, कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग. पहा, याच्या अगोदर आपण वरती पोलिसांनी चोर पकडला हे कर्मणी प्रयोगाचं वाक्य पाहिलं होतं, बरोबर. आता पोलिसांनी चोरास पकडली. आता पहा, या ठिकाणी प्रत्यय लागलाय स आणि नी, बरोबर. आणि तिथं काय होतं, पोलिसांनी चोर पकडला, त्या ठिकाणी प्रत्यय नव्हता म्हणून त्या ठिकाणी कर्मणी. आणि आता इथं सकर्मक भावे, काय सकर्मक भावे पकडले, पोलिसांनी चोरास पकडले, या ठिकाणी काय आहे, सकर्मक भावे, कर्मासह भावे प्रयोग. आणि त्या ठिकाणी फक्त काय होता, पोलिसांनी चोर पकडला, त्या ठिकाणी काय होता, फक्त कर्मणी प्रयोग होता. या ठिकाणी सकर्मक भावे प्रयोग. म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर सर्वांनी मनसोक्त हसावे, सर्वांनी मनसोक्त हसावे या वाक्यातील आपल्याला काय ओळखायचं आहे, प्रयोग ओळखायचा आहे. अकर्मक भावे, सकर्मक भावे, सकर्मक कर्तरी आणि कर्मणी प्रयोग. सर्वांनी मनसोक्त हसावे, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अकर्मक भावे. काय, अकर्मक भावे. त्यानंतर पुढचा प्रश्न 11वा प्रश्न. पहा, या ठिकाणी स्पष्टीकरण केलं तर खूप वेळ जाईल, त्याच्यामुळे आपल्याला जे प्रश्न त्या ठिकाणी घ्यायचे ते प्रश्न आपले घेता येणार नाहीत. एका प्रश्नांचं म्हणजे 10च प्रश्न त्या ठिकाणी होतील, परंतु आपल्याला झटपट त्या ठिकाणी भरपूर साऱ्या प्रश्नांचा सराव होणं गरजेचं आहे. म्हणून आपण फक्त त्या ठिकाणी त्याची उत्तरं पाहत आहोत. पहा, आणि हेच याच्यातलेच जे म्हणजे प्रश्न आहेत याच्यामधलेच विचारले जाणार आहेत, त्याच्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला बाकीचं दुसरं काही करायची गरज नाही. फक्त हे प्रश्न आणि त्याचे पर्याय अचूक आपण निवडणं गरजेचं आहे. पहा, 11वा प्रश्न आहे सोनालीने फूल तोडले, सोनालीने फूल तोडले या वाक्यातील प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. पहा, कर्मणी, कर्म आहे म्हणून कर्मणी प्रयोग. सोनालीने फूल तोडले, बरोबर. पर्याय क्रमांक 4 कर्मणी प्रयोग. त्यानंतर 12वा प्रश्न आहे गुरे गोठ्यात परतली. काय, गुरे गोठ्यात परतली, गुरे गोठ्यात परतली या ठिकाणी कोणता प्रयोग आहे, तर अकर्मक कर्तरी प्रयोग. काय, अकर्मक कर्तरी प्रयोग म्हणजे पर्याय क्रमांक 2 अकर्मक कर्तरी प्रयोग. त्यानंतर पुढचा प्रश्न शिक्षकांनी मुलांना रडवले, शिक्षकांनी मुलांना रडवले या वाक्यातील प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. शिक्षकांनी मुलांना रडवले या ठिकाणी प्रयोग आहे. पहा, पर्याय क्रमांक 3 सकर्मक भावे प्रयोग. शिक्षकांनी मुलांना रडवले सकर्मक भावे प्रयोग. पर्याय क्रमांक 3 हे या ठिकाणी अचूक उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न 12वा रामराव शेतात जात होते, रामराव शेतात जात होते या ठिकाणी कोणता प्रयोग आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अकर्मक कर्तरी प्रयोग. रामराव शेतात जात होते, अकर्मक कर्तरी प्रयोग. चला 15वा प्रश्न मुलांनी प्रदर्शनात वस्तू मांडल्या, मुलांनी प्रदर्शनात वस्तू मांडल्या या वाक्यातील प्रयोग. पहा, पर्याय क्रमांक 1 कर्तरी प्रयोग, पर्याय क्रमांक 2 भावे प्रयोग, पर्याय क्रमांक 3 कर्मणी प्रयोग आणि पर्याय क्रमांक 4 संकीर्ण प्रयोग. चला झटपट सांगा, मुलांनी प्रदर्शनात वस्तू मांडल्या, मुलांनी प्रदर्शनात वस्तू मांडल्या त्याचं उत्तर आहे कर्मणी प्रयोग म्हणजेच पर्याय क्रमांक 3 कर्मणी प्रयोग. चला पुढचा 16वा प्रश्न. 16वा प्रश्न आहे कंडक्टरने प्रवाशाला विचारले, कंडक्टरने प्रवाशाला विचारले. पहा, त्याचे पर्याय आहेत भावकर्तरी प्रयोग, भावे प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि कर्तरी प्रयोग. पहा, कंडक्टरने प्रवाशाला विचारले काय आहे त्याचं उत्तर, तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भावे प्रयोग. कोणता, भावे प्रयोग, पर्याय क्रमांक 2. चला पुढचा 17वा प्रश्न विद्यार्थी अभ्यास करतो, विद्यार्थी अभ्यास करतो कर्मणी प्रयोग करा. पहा, आता याचं काय करायचं आहे, कर्मणी प्रयोगामध्ये रूपांतर करायचं आहे. विद्यार्थी अभ्यास करतो. पहा, विद्यार्थी अभ्यास करतात, विद्यार्थ्यांनी अभ्यास केला, विद्यार्थी अभ्यास करीत असतात आणि विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा. चला सांगा झटपट कोण सांगते पाहूया. कर्मणी प्रयोग करा, विद्यार्थी अभ्यास करतो, त्याचं कर्मणी प्रयोग आहे विद्यार्थ्याने अभ्यास केला म्हणजे विद्यार्थ्याने अभ्यास केला, विद्यार्थ्यांनी अभ्यास केला या ठिकाणी विद्यार्थ्यांनी अभ्यास केला हे काय आहे कर्मणी प्रयोगाचं वाक्य होणार आहे.
चला पुढचा 18वा प्रश्न, भावे प्रयोग असलेले वाक्य ओळखा. पहा 18वा प्रश्न काय आहे, भावे प्रयोग असलेले वाक्य आपल्याला काय करायचं आहे, ओळखायचं आहे. पहा वाक्य व्यवस्थित वाचा. मुले अंगणात बसली, आईने बाळाला थोपटले, गोटूने भाजी आणली, आम्ही प्रदर्शन पाहिले. पहा भावे प्रयोगाचं वाक्य कोणतं आहे, तर पर्याय क्रमांक 2 काय, आईने बाळाला थोपटले. आईने बाळाला थोपटले हे काय आहे, भावे प्रयोगाचं वाक्य आहे. त्यानंतर 19वा प्रश्न आहे काय, तर लोकांनी मला आंबे दिले या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. सकर्मक कर्तरी, अकर्मक कर्तरी, प्रधान कर्तृक कर्मणी आणि कर्मणी. लोकांनी मला आंबे दिले, लोकांनी मला आंबे दिले, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कर्मणी प्रयोग. कोणता, कर्मणी प्रयोग. लोकांनी मला आंबे दिले, कर्मणी प्रयोग. त्यानंतर 20वा प्रश्न, सकाळी उठून देवासी भजावे. सकाळी उठून देवासी भजावे. पहा याच्यातील आपल्याला काय ओळखायचं आहे, प्रयोग ओळखायचा आहे. सकाळी उठून देवासी भजावे. भावे प्रयोग, कर्तृ भाव संकर प्रयोग, कर्म भाव संकर प्रयोग, कर्तृ कर्म संकर प्रयोग. सकाळी उठून देवासी भजावे याचं उत्तर आहे भावे प्रयोग. पर्याय क्रमांक 1 काय, भावे प्रयोग. सकाळी उठून देवासी भजावे, भावे प्रयोग. चला पुढचा प्रश्न 21वा प्रश्न. 21वा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, कर्मणी प्रयोग असलेले वाक्य ओळखा. कर्मणी प्रयोग असलेले वाक्य ओळखा. पहा पर्याय क्रमांक 1 मोर नाचला, तो वाचन करतो, श्रेयाने गाणे म्हटले, आम्ही त्याला पाहिले. कर्मणी प्रयोगाचं वाक्य. पहा काय, कर्म, कर्म आलं पाहिजे त्याच्यामध्ये, म्हणजे कर्मणी प्रयोगाचं. श्रेयाने गाणे म्हटले. काय, श्रेयाने गाणे म्हटले हे काय आहे, कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे 21व्या प्रश्नाचं अचूक उत्तर होणार आहे. त्यानंतर 22वा प्रश्न, राजा प्रधानाला बोलावतो. राजा प्रधानाला बोलावतो. राजा प्रधानाला बोलावतो. कर्तरी प्रयोग, कर्म कर्तरी प्रयोग, शक्य कर्मणी, समापन कर्मणी. बा या ठिकाणी काय आहे, राजा प्रधानाला बोलावतो याचं उत्तर आहे कर्तरी प्रयोग. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे त्याचं अचूक उत्तर आहे. राजा प्रधानाला बोलावतो, कर्तरी प्रयोग. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, चिंच खाल्ली. चिंच खाल्ली या वाक्यातील आपल्याला प्रयोग त्या ठिकाणी ओळखायचा आहे. भावे कर्मणी कर्तरी कोणताही नाही. चिंच खाल्ली, चिंच खाल्ली. पहा कोणता प्रयोग आहे, कर्मणी प्रयोग आहे. कोणता, कर्मणी. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं अचूक उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा उदाहरण आहे पहा, मला हा डोंगर चढवतो. मला हा डोंगर चढवतो. मला हा डोंगर चढवतो. याच्यामध्ये काय आहे, तर याच्यामध्ये समापन कर्मणी आहे, नवीन कर्मणी आहे, पुराण कर्मणी आहे की शक्य कर्मणी. तर पहा या ठिकाणी शक्यता दाखवली, मला डोंगर चढवतो, म्हणजेच या ठिकाणी शक्य कर्मणी हा प्रयोग आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी आहे. त्यानंतर 25वा प्रश्न काय आहे, पक्षी आकाशात उडाला. पक्षी आकाशात उडाला. आता या पक्षी आकाशात उडाला या वाक्यातील आपल्याला काय करायचं आहे, तर प्रयोग शोधायचा आहे. चला झटपट कोण सांगते पाहूया. अकर्मक कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग आणि अकर्तृक भावे प्रयोग. पक्षी आकाशात उडाला. पक्षी आकाशात उडाला. चला झटपट सांगा. त्याचं उत्तर आहे पहा अकर्मक कर्तरी प्रयोग. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 अकर्मक कर्तरी प्रयोग. पक्षी आकाशात उडाला, अकर्मक कर्तरी प्रयोग. चला पुढचं, त्याच्याने काम करवते. पहा त्याच्याने काम करवते. पहा या ठिकाणी काय केलेलं आहे, तर या ठिकाणी कर्त्याला प्रत्यय आहे. बरोबर, कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला नाही. व क्रियापद काय करते, शक्य. पहा आता कर्ता कोणता आहे, त्याच्याने, ने हा काय आहे, प्रत्यय लागलेला आहे. काम हे काय आहे, तर काम हे कर्म आहे, परंतु याला प्रत्यय आहे का, नाही. आणि करवते हे काय आहे, क्रियापद आहे आणि ते शक्यता दर्शवते. काय दर्शवते, शक्यता दर्शवते. म्हणून काय, कोणता प्रयोग होणार आहे, शक्य कर्मणी प्रयोग. कोणता, शक्य कर्मणी प्रयोग. म्हणजेच पर्याय क्रमांक
3 त्या ठिकाणी आपलं अचूक उत्तर असणार आहे. चला पुढचा प्रश्न 27वा प्रश्न. त्याच्या अंगात आले. काय आहे 27वा प्रश्न? त्याच्या अंगात आले या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. समापन कर्मणी, नवीन कर्मणी, शक्य कर्मणी, अकर्तृक भावे. त्याच्या अंगात आले. त्याच्या अंगात आले वाक्य अकर्मक असून वाक्याला कर्ता नाही. पहा त्याच्या अंगात आले हे काय आहे? वाक्य अकर्मक आहे आणि त्या वाक्याला कर्ता देखील नाही, म्हणून या ठिकाणी अकर्तृक भावे प्रयोग. कोणता? पर्याय क्रमांक 4 अकर्तृक भावे प्रयोग. अकर्तृक भावे प्रयोग. त्यानंतर 28वा प्रश्न आहे. तू त्याला न्यायचे होतेस. तू त्याला न्यायचे होतेस या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. त्याचं उत्तर आहे पहा कर्तृभाव संकर प्रयोग. कोणता? कर्तृभाव संकर प्रयोग. तू त्याला न्यायचे होतेस. पर्याय क्रमांक 3 कर्तृभाव संकर प्रयोग. कर्तृभाव संकर प्रयोग. त्यानंतर पुढचा प्रश्न. घरी जाताना पुलाजवळ उजाडली या वाक्यातील त्या ठिकाणी आपल्याला प्रयोग सांगायचा आहे. घरी जाताना पुलाजवळ उजाडले. पहा भावकर्तरी प्रयोग, कर्तृभाव प्रयोग, कर्तृकर्म संकर प्रयोग, कर्मभाव संकर प्रयोग. चला सांगा. घरी जाताना पुलाजवळ उजाडले. त्याचं उत्तर आहे पहा भावकर्तरी प्रयोग म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे त्याचं अचूक उत्तर आहे. पहा आता शेवटचा प्रश्न. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे. कोणता प्रयोग? कर्तरी, कर्मणी, भावे, कर्तृकर्म संकर. पहा या ठिकाणी कर्ता व कर्माला प्रत्यय हे सकर्मक भावे प्रयोगाचे लक्षण आहे. पहा विद्यार्थ्यांनी नी हा प्रत्यय लागलाय आणि शिक्षकांनी नी हा प्रत्यय लागलाय, विद्यार्थ्यांना ना हा प्रत्यय लावलाय, म्हणजे या ठिकाणी कर्ता आणि कर्माला त्या ठिकाणी प्रत्यय आलेला आहे. त्याच्यामुळे हा कोणता प्रयोग आहे? सकर्मक भावे म्हणजेच या ठिकाणी भावे प्रयोग. पर्याय काय आपल्याला दिलाय? भावे प्रयोग म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी व्याकरण या घटकातील प्रयोगावर जे आधारित हा पार्ट 2 व्हिडिओ त्या ठिकाणी तयार केलेला आहे. याच्यामध्ये आपण 30 प्रश्न घेतलेले आहेत आणि पहिल्या पार्टमध्ये देखील 31 प्रश्न आहेत. असे 61 प्रश्न जे स्पर्धा परीक्षेला आलेले आहेत, म्हणजे प्रयोगावरचे जे उदाहरणं स्पर्धा परीक्षेला आलेले आहेत तीच उदाहरणं आपण या ठिकाणी घेतलेली आहेत. त्याच्यामुळे याच्यातलेच आपल्याला 1 किंवा 2 उदाहरणं या ठिकाणी 100% TET पेपर 1 आणि 2 ला विचारले जाणार आहेत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या मित्रांना शेअर करा. सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल सर्वांचा आभार. धन्यवाद.